चला मंडळी, आज आपण हे इतकं हेल्दी बॅटर तयार केलेलं आहे की यापासून तुम्ही इडली, अप्पे, उत्तप्पे, डोसा काहीही बनवू शकता, जे अतिशय स्वादिष्ट लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत। पीठ भिजवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका मोठ्या भांड्यात 2 कप ज्वारी घ्यायची आहे। यातच घालायची आहे अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप चण्याची डाळ। तुम्हाला चण्याची डाळ पचत नसेल तर ती वगळलीत तरीही चालेल, पण त्याऐवजी मुगाची डाळ 1 कप घाला। 1 टीस्पून मेथी दाणे घातलेले आहेत आणि हे आहे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट। 2 टेबलस्पून आळशीचे दाणे घातलेले आहेत। आळशीच्या दाण्यांमुळे तयार केलेलं पीठ अधिक पौष्टिक होतं। तुमच्याकडे नसतील तर वगळलेत तरीही चालेल, पण असतील तर अवश्य घाला। सगळं धान्य हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भरपूर पाणी भरून 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। 7 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडूया। हे बघा, तुम्ही बघू शकता डाळी, ज्वारी छान फुलून आलेलं आहे। ज्वारी फुलायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी 7 ते 8 तास धान्य भिजवायला सांगितलंय। आता हे सगळं धान्य मिक्सरच्या भांड्यात काढून लागेल तसं थोडं थोडं ताजं पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचंय। लक्षात ठेवा, आपण धान्य भिजवलेलं पाणी वाटण्यासाठी वापरायचं नाही। आणि हे बघा, छान वाटून झालेलं आहे। कन्सिस्टन्सी बघा आणि याचं टेक्स्चर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। वाटलेलं पीठ एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊया। दुसरी बॅच सुद्धा वाटून झालेली आहे। आता हे सगळं पीठ एकाच दिशेने 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय। आता हे असंच झाकून 5 ते 6 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे। ज्वारी खूप लवकर आंबते आणि फार जास्त आंबट होते, त्यामुळे हे पीठ जास्त वेळ फर्मेंटेशनसाठी ठेवू नका। हे बघा, 6 तासातच पीठ किती छान फुलून आलेलं आहे। मी तुम्हाला पीठ उकलून दाखवते। पिठाला छान जाळी पडलेली आहे आणि ते हलकं सुद्धा झालेलं आहे। यात आपण तांदूळ घातलेला नाही, त्यामुळे डायबिटिक पेशंटसाठी बेस्ट ऑप्शन आहे। शिवाय बऱ्याच जणांना उडदाच्या डाळीची ॲलर्जी असते। आपण यात उडदाची डाळ सुद्धा घातलेली नाहीये। तयार पिठातलं थोडंसं पीठ मी एका भांड्यात काढलंय। सुरुवातीला मी तुम्हाला याचा उत्तप्पा घालून दाखवते। चवीनुसार मीठ घातलंय, थोडंसं पाणी घालायचंय, म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी पळीवाड व्हायला हवी। तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घाला। मी कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घातलेली आहे। तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि तव्याच्या मधोमध डावभर बॅटर घालून पातळ पसरून घ्यायचंय। पीठ तव्यावर घालताना गॅसची आच मोठी ठेवा, म्हणजे अशी छान जाळी पडते। उत्तप्पा पसरून झाला की गॅसची आच मध्यम करायची आणि झाकण ठेवून 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे। बाजूनी अगदी हलकसं तेल सोडलंय। मध्यम आचेवर उत्तप्पा दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचंय। गरमागरम उत्तप्पा मी चाळणीत काढून घेतलाय, म्हणजे त्याची वाफ निघून जाईल। मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या पोटभरीच्या हेल्दी नाश्त्यासाठी हे उत्तप्पे बेस्ट ऑप्शन आहेत। थंड झाल्यानंतरही हा उत्तप्पा कडक होत नाही, छान मऊसूत राहतो। आता मी तुम्हाला याच पिठाचा खमंग कुरकुरीत डोसा करून दाखवते। एका भांड्यात 2 पळ्या पीठ घेतलं, त्यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून पळीवाड कन्सिस्टन्सीचं पीठ तयार केलं। तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि तव्याच्या मधोमध 2 डाव पीठ घालून शक्य तितकं पातळ पसरून घ्यायचं। अर्ध्या मिनिटात वरून हे असं पीठ पूर्णपणे सुकल्यानंतर याला तेल, तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावून घ्या। मी बटर लावलेलं आहे। वरून थोडासा पेरी पेरी मसाला घातला, बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घातला आणि थोडंसं किसलेलं चीज घातलं। तुम्हाला यातलं काहीही घालायचं नसेल तर प्लेन डोसा केला तरीही चालेल, तो सुद्धा छानच लागतो। आता मध्यम आचेवर डोशाच्या कडा सुटेपर्यंत वाट बघूया। हे बघा, डोशाच्या कडा आपोआप सुटून आलेल्या आहेत। मी डोसा फोल्ड केलेला आहे आणि गरम डोसा सर्व करूया। हा असा मस्त कुरकुरीत आणि अप्रतिम चवीचा डोसा तुमच्या आवडत्या चटणी आणि सांबार बरोबर सर्व करा। आता याच पिठाचे अप्पे करूया। पिठात मी थोडंसं मीठ घातलंय, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर घातलीये आणि हे घातलंय किसलेलं बीट आणि गाजर। बीट उकडून किंवा कच्चं कसंही घेतलं तरीही चालेल। मिक्स करून घेऊया। अप्पे पॅन गरम करून घेतला, त्यात प्रत्येक खाचेत थोडंसं तेल आणि थोडेसे पांढरे तीळ घातले। आता प्रत्येक खाचेत चमचाभर पीठ घातलंय। पीठ घालताना आधी बाहेरच्या खाचांमध्ये घालायचं आणि मग आतमध्ये घालायचं। मुलांना चीज घातलेले अप्पे खूप आवडतात। मी एका क्यूबचे 4 तुकडे करून घेतले आणि प्रत्येक खाचेत 1 तुकडा घातलाय आणि पुन्हा एकदा वरून थोडंसं पीठ घालून चीज कव्हर करून घेतलं। तुम्हाला चीज आवडत नसेल तर वगळलं तरीही चालेल। झाकण ठेवून मध्यम आचेवर अप्पे दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतले आणि मस्त रंगीबेरंगी चीजी अप्पे मुलांच्या डब्यात दिले। मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारे पण अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ करायला मला खूप आवडतात। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।